हॅलो, आदित्य हियर. काय? बरं, ओके, मी आलो लगेच. हे, मी आलोय. येस. हाय, मी अभिजित पेंडसे. मी आदित्य देशमुख. सॉरी, मी डायरेक्ट मुद्द्यावरच येतोय. तू शमिकाशी लग्न करायला इथे आलायस आणि माझं शमिकावर जीवापाड प्रेम आहे. आतापर्यंत अनेक संकट, अनेक अडचणी पार करून आम्ही अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत की आता आम्हाला कोणी दूर नाही करू शकत. आणि याचे अनुभव रोज येतात आम्हाला. दररोज आम्हाला वेगळं करणाऱ्या अनेक गोष्टी घडतात आणि याच गोष्टींमुळे आम्ही अजून जवळ येत जातो एकमेकांच्या. इंटरेस्टिंग. हो, म्हणून शमिकाने मला नकार दिला का? दॅट्स द रिझन. मला वाटलं ती हट्टी आहे, ती मला नीट ओळखत नाही म्हणून तिने डिसिजन घेतलं. आता खरं काय ते कळलं. प्यार इश्क और मोहब्बत. अभिजित, ते म्हणतात ना की माणूस जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा तो पुढचा मागचा विचार करत नाही. खरंय, मी पण विचार नाही करू शकत आहे. शमिकाशिवाय दुसरा कोणताच विचार माझ्या मनात येत नाहीये. द डे आय सॉ हर, आय जस्ट फेल इन लव्ह विथ हर. आय लव्ह हर, मिस्टर अभिजित, जस्ट लाईक यू. आदित्य देशमुख, शेवटचं सांगतो मी तुला. माझं शमिकावर जीवापाड प्रेम आहे. तुझंही असेल. फरक एवढाच आहे की शमिकाचं फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम आहे. आणि मी जर शमिकाला माझ्या बाजूने वळवलं तर? अभिजित, मला तुझा ऍटिट्यूड आवडला. आय लाईक युअर स्पिरिट. सच्चेपण. खरं सांगू, इतक्या दिवसात मला कोणी असं बरोबरी करणारं भेटलंच नाही. बिझनेस असो किंवा मुलीचा विषय असो, असं कोणी चॅलेंज देणारं भेटलंच नाही. आज तू भेटलायस. आता शमिकाला माझ्या बाजूने वळवण्यात अजून थ्रिल वाटेल. जगामध्ये प्रेमापेक्षा कुठलीही गोष्ट मोठी नसते हे माहिती नाही बहुतेक तुला. कळ, शमिका आणि मला एकमेकांपासून कोणीही सेपरेट नाही करू शकत. शमिका माझीच होणार, कारण मला हारण्याची सवय नाहीये. समोर शमिका असेल तर मला हारण्यातही कमीपणा वाटत नाही. कारण शेवटी कोण जिंकणार आहे हे मला माहिती आहे. लेट्स सी. मैडम जी, ये आदित्य साहब ने भेजा है.
अभिजित प्लीज मला यातून सोडव प्लीज. चल थोडंसं खाऊन घे. या बसा 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 बसा. अरे अरे बापरे. हे घे बेटा प्लीज जरासं तरी खाऊन घे ग. घे घे प्लीज. शमिका लहानपणी ना तू माझ्याकडूनच भरून घ्यायचीस आणि आता इतकी मोठी झालीस की आज तुझं लग्न आहे. पण मला ना तू पूर्वीचीच माझ्याकडे हट्ट करणारी शमिका आठवते. बेटा अगोदर असं वाटतं की आई बाबांनी जो मुलगा आमच्यासाठी निवडलेला आहे तो चुकीचा आहे, पण त्यांच्यावर विश्वास हा ठेवायचा असतो. यामध्ये तुमचं भलं व्हावं यापेक्षा त्यांना दुसऱ्या कुठल्याच गोष्टींची जास्त अपेक्षा नसते. एवढीच माफक अपेक्षा असते. शमिका आदित्य तुला खूप आनंदामध्ये ठेवेल. तुला आमची आठवण सुद्धा येणार नाही. बस आम्हाला तरी काय काय पाहिजे. तू खुश राहा. हो ना, मी खुश राहावं असं वाटतं ना डॅड तुम्हाला. मग डॅड प्लीज प्लीज तुम्ही माझं ऐका. तुम्ही प्रियाचं का ऐकताय? डॅड मी अभिजित शिवाय नाही जगू शकत. खुश राहणं तर दूर, मी त्याच्याशिवाय श्वास नाही घेऊ शकत डॅड. माझा प्रत्येक घास अडतो त्याच्याशिवाय. डॅड डॅड प्लीज प्लीज मी हात जोडते तुमच्या पुढे. प्लीज मला अभिजित कडे जाऊ द्या. डॅड डॅड प्लीज डॅड. किती जरी तुला समजावून सांगितलं तरी सुद्धा पालत्या खड्यावर पाणी. किती वेळा सांगितलं तुला की अभिजितचं या घरामध्ये नाव घ्यायचं नाही. जा तयार हो. प्लीज डॅड 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 प्लीज प्लीज मला अभिजित कडे जाऊ द्या. मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. डॅड प्लीज डॅड प्लीज माझं ऐका ना. डॅड 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 डॅड. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व तयारी झालेली आहे. फुलांनी सजलेली गाडी, कपल स्वीटचं बुकिंग सगळं झालंय सर. आणि तो बँक्वेट हॉल? हो सर सगळं झालेलं आहे. बुफे, डेकोरेशन एव्हरीथिंग इज रेडी. गुड. सी पॅलेस मध्ये बुकिंग केलंय सर. आणि स्विस एअरलाइन्सची तिकीट सुद्धा बुक केली हनीमून साठी. अरे थँक्स अजित, तुला खूप धापळ करावं लागली. आणि हो प्रिया मॅडम, तुम्ही सांगितलेल्या सर्व वस्तू आणल्या आहेत मी. ओह दॅट्स ग्रेट, थँक्यू. ओके चल गुड. आपण बाकीची कामं करून घेऊया तोपर्यंत. हॅलो. हां मला ते ग्रीन कलर बँगल्सचे सेट हवे.
आणि ते रेड कलर ड्रेस ऑल्सो ॲज पर शमिकाज डिझाईन. हॅलो, हां हिरवा सोडा आणि आणि रेड ड्रेस. हां रेड ड्रेस. काय काय परत सांग. ओके थँक्स अशोक. आता स्टेप नंबर 2. हा भ्या, मी थांबलो इथे घराच्या बाहेर. हो, लक्ष ठेवू नये. तू काही काळजी करू नको. जे काही होईल ना त्याचा आखो देखा हाल कळवत राहील मी तुला. ग्रेट. हे बघ आशुशी, मी टच मध्ये. तू फक्त काळजी घे. ओके. एका पकडलो गेलो ना तर. अरे नाही, असं काही होणार नाही. तू काळजी करू नको, मी कळवतो तुला. ठीक आहे. ओके चल बाय. ए काय करतोयस रे तू इकडे? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. या देशावर माझं खूप प्रेम आहे आणि स्वतंत्र भारतात कुठेही फिरण्याचा मला अधिकार आहे. ओके ओके, पण एक गोष्ट लक्षात ठेव, अभिजित आणि त्याच्या बांधवांवर इथे कोणाचंही प्रेम नाहीये. आणि जर तू पकडला गेलास तर या स्वतंत्र भारतात भरपूर मार खायची पण तयारी ठेव. कळलं? रिया, मला वाटलं होतं तू बदललीस, पण तू तीच रिया आहेस जी वहिनी आणि अभिजित वेगळे होण्याने आनंदी होईल. नाही, तू बदललीस, पण तू पूर्वीपेक्षा जास्त वाईट झालीस. हाच काय तो बदल. पण रिया, एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या बदलाने तुझ्या आयुष्यात काहीही चांगलं घडणार नाही. अरे अंकल, तुम्ही? माझं आणि शमिकाचं लग्न व्हावं असं डॅड आणि तुम्हाला खूप आधीपासून वाटायचं ना. सो फायनली द डे हॅज अराइव्ड. काय झालं अंकल, तुम्ही टेन्स दिसतंय? नाही टेन्स नाही, पण आदित्य, शमिका ही माझी सगळ्यात जास्त लाडकी लेक. तिच्या लग्नाचं मी खूप मोठं प्लॅनिंग केलं होतं. मला खरं म्हणजे खूपच थाटामाटात तिचं लग्न करायचं होतं, पण नाईलाज हे सगळं असं घाईघाईत करावं लागतंय. जावयाचा जसा ठेवायचा तसा मान मराहत मला नाही ठेवता आला, पण माझ्या परीने मी सगळी व्यवस्था केलेली आहे. आपले 4-2च गेस्ट आहेत, म्हणजे तुझी आत्या आहे, मर्सिडीज पिकअप आहे, बँक्वेट हॉल, कपल स्वीट आणि हनीमून स्वित्झर्लंड. अंकल, तुमची लाख मोलाची मुलगी तुम्ही मला देताय, हेच खूप आहे माझ्यासाठी. आणि तुम्ही एवढं सगळं केलंय, दॅट्स फाईन. यातलं तुम्ही काहीही जरी नसतं केलं ना तरीही मी तितकाच आनंदी आणि थँकफुल असतो, कारण तुम्ही शमिकाचा हात माझ्या हाती देताय. आदित्य, शमिकाच्या अशा वागण्याकडे तू लक्ष देऊ नकोस. तुमच्या काळजाचा तुकडा तुम्ही माझ्या हातावर ठेवताय, मी त्याला जीवापाड जपेन. नमस्कार. नमस्कार. नाही, तुम्ही काही काळजी करू नका. आपली मर्सिडीज तुम्हाला पिकअप करायला येईल. हा, आणि ते तशीच तुम्हाला लग्नाच्या ठिकाणी पण घेऊन जाईल. हा, नाही सांगतो. एक सेकंद. हे ह्याची आदित्यची आत्या आहे, लंडनवर येते. तिला व्यवस्थित वेळी समजावून सांग. ओके, चल. हॅलो आंटी. हाय. हां, तुम्ही एअरपोर्टवरनं बाहेर निघालात ना, देन यू टेक अ लेफ्ट अँड देन द फर्स्ट राईट. आंटी, मी तुम्हाला SMS करते. दॅट वुड बी मोर कन्व्हिनियंट. ओके, थँक्स.
लपून छपून दुसऱ्यांचं बोलणं ऐकणं इज बॅड ना. मग हे सगळं कशाला? त्यापेक्षा डॅडला जाऊन मदत कर ना. मोठी आहेस ना तू सगळ्यात. मग आणि काय मिळणार आहे सगळं करून? शमिकाचं लग्न होणारच आहे. आजच होणार आहे. अभि, आय एम रिअली सॉरी. डॅड शमीचं लग्न कुठे करणार आहेत हे मला खरंच कळू शकलं नाही. आणि ते कोणाला काय सांगतही नाहीयेत. फक्त ती प्रिया आहे ना, त्या प्रियाला सगळं माहिती आहे. पण ती इतकी शहाणी आहे, ती आपल्याला काहीच कळू देणार नाही. ठीक आहे आशू, पण बाकीच्या गोष्टींचं काय? डोंट वरी अभि, सगळं तुझ्या प्लॅननुसार चाललंय. आणि आता मी शेवटची स्टेप घ्यायला तयार आहे. आशू, जस्ट बी केअरफुल, ओके? आता सगळं काही तुझ्याच हातात आहे. गुड लक. शमिका, हे काय आहे? हा, इतके सुंदर गिफ्ट्स, इतके छान दागिने, इतके छान बुकेज. दिस इज नॉट डन. हा, आदित्यने पाठवलेलं सगळं सामान तू फेकून दिलंस का? आदित्यला कळलं तर काय वाटेल त्याला? माझ्या हातात खूप महत्वाची वस्तू आहे. तिला मी नीट ठेवून देते, नाहीतर ती पण तू फेकून देशील. दिसते ना तुला? हा बघ, तुझ्या लग्नाचा शालू. स्वतःचं नशीब स्वतःलाच घडवावं लागतं, राईट? एक लक्षात ठेव प्रिया, स्वतःचं नशीब घडवणारे दुसऱ्यांच्या नशिबाची मोडतोड नाही करत. स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं नशीब घडवतं. आणि कोणी कोणाचं नशीब चोरू शकत नाही ग. अभिजित माझं नशीब, माझं भाग्य आणि माझं भविष्य आहे. त्यामुळे तू कितीही प्लॅन्स केलेस, कितीही धडपड केलीस, असे 50 आदित्य आणि 100 गार्ड माझ्या अवतीभोवती उभे केलेस ना, तरीही मी अभिजितचीच होईल. आणि तो मला त्याच्यासोबत घेऊन जाईल. आमचं नातं देवाने जुळवलंय. त्यापुढे तुझ्यासारखी फालतू मुलगी काहीच करू शकणार नाही. तुझ्या समोर तुझ्या लग्नाचा शालू रेडी आहे. सीट. थोड्याच वेळात तुझं लग्न, यु नो दॅट. आणि अंतरपाठ दूर झाल्यावर तू आदित्यला हार घालणार आहेस. आणि ते काय तुझं नशीब, फ्युचर and etc and all that. तो सगळं आदित्यच आहे. Accept it, baby. नाहीतर काय ना, नंतर तुला खूप त्रास होईल. अच्छा, शमिका तयार नाहीये का अजून? एक काम कर, वरती जा. ते तयार नसेल तर त्याला तयार कर आणि पटकन खाली घेऊन ये.
मॅडम, जीजू वाट बघतायत तुमची. गुड. खूप गोड दिसते माझी पोरगी. अच्छा, चला आपण निघूया आता. या.